दादा नमस्कार. नमस्कार. कशी तब्येत? बरे. काय नाव तुमचं? संदीप रामदास गोलो. कुठे जखम झाली? हां, जखम कुठे झाली? डोक्याला. काय लागलं? कुऱ्हाड. अच्छा, ही घटना कधी घडली? 4 तारखेला. 4 तारखेला. तुम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष. तुमचं पूर्ण नाव काय? संदीप रामदास गोलो. आता एकमेकाच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहे. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांचं काम असं असतं, समन्वय करणं, मार्ग काढणं, मारामाऱ्या करणं नाही. बरोबर. आता दुर्दैवाने ही वेळ आलेली आहे. भविष्यकाळामध्ये काय मार्ग निघेल? तरीच्या म्हणते का आता ते वारंवार त्यांना एवढं सांगून पहिल्यापासून त्यांनी काय ऐकलं नाही, त्यामुळं आता ही वेळ आली. आम्हाला वाटत नव्हतं ते असं करते म्हणून. आता ज्यांनी गावाला जमीन दिली त्यांच्यावरच अशी मार खायची वेळ आली. त्यांना त्यांची 2 मुलं, त्यांचे पती ते ताईंचे आज पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्यांनी जमीन दवाखान्यात आहे. त्यांनी जमीन देऊन झाले 50 वर्ष. हो, पण देणगी दिलीच ना. दिली. ते डोनर आहेत ना. हो, पण ज्या टायमात त्यांनी जमीन दिली तेव्हापासून त्यांनी वर्गणी आतापर्यंत भरली नाही. त्याच्यावर तिथं पाण्याची टाकी झाली, पोस्ट ऑफिस आहे, मुलांचं पाणी प्यायचं हे टाकी, बाथरूम आहे, गाळे आहेत. हे एवढं असताना मग 50 वर्षामध्ये यांना आतापर्यंत कुंपण मारता नाही आलं का? भूमी अधीक्षक कार्यालयाने त्याची मोजणी केली, त्यांनी त्यांच्या खुणा दिल्या. तिथे ॲक्वायर करणार, 7/12 त्यांच्या नावावर आहे. मग ती त्यांची जमीन तर ताब्यात घेणार ना. त्यांची जमीन ताब्यात घेणार ते बरोबर आहे, पण ती जमीन जेवढी त्यांनी गावासाठी दिली ते सोडून त्यांनी तिकडं मोजायचं ना. त्यांनी गावाला जमीन दिली किती नाही ॲक्च्युली तशी आता ती एक किती 44 गुंठे ती जमीन. त्याचं काय बक्षीसपत्र वगैरे आहे? बक्षीसपत्र आहे ते त्या आम्हाला. कुटुंबाला समजा आता जमीन द्यायची नसेल तर काय 7/12 पण त्यांच्याच नावावर आहे, काही मार्ग निघेल का? मग आता काय कायद्याने होईन ते? तुम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष आहात, ह्या वयामध्ये पोलीस केस करणं किंवा पण आमच्या गावामध्ये असं कधी घडलंच नाही आणि असं होणार आम्हाला पण वाटतं नाही. आता एकत्र बसून काही मार्ग निघेल का? आता 3-4 वेळा बसलो होतो आम्ही, त्यांना मस्त विनंती केली तरी त्यांनी आमचं आतापर्यंत ऐकलंच नाही. नाही, पण त्यांना समजा जर जमीन द्यायची नसेल तर पर्यायी काही मार्ग आहे का, ऑप्शन, की त्याचे आम्ही पैसे देतो किंवा तुम्हाला पर्याय वाटलं तर कुठं जागा देतो? जागा त्यांच्या मालकीची. गाव तुम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष आहात, तुमच्या डोक्यामध्ये काही ABCD असे काही प्लॅन आहेत का? काही तसं काय नाही, जे गाव ठरीन त्याप्रमाणे आपण करू शकतो. काय नियमाने होईल ते, काय चर्चेने काही मार्ग निघू शकेल? चर्चेने काय जे मार्ग निघेल ते आपण करायला तयार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरतोय की अजिंक्य गोलब ती कुऱ्हाड घेऊन पुढे जात आहेत. तुम्ही म्हणता डोक्यात कुऱ्हाड लागली, मग ते कुऱ्हाड घेऊन अजिंक्य गोलब निघून गेले, तुमच्या डोक्यात नक्की कुऱ्हाड घातली कोणी? खरं काय? नाही, जी कुऱ्हाड घातली त्या पोरानेच घातली. पहिल्यांदा तो तिकडून घेऊन आला, माझ्या डोक्यात कुऱ्हाड घातली. नंतर अजिंक्यने पकडली, तिथून पुढं व्हिडिओ चालू आहे. त्याने जिथून कुऱ्हाड आणली ना तिथून व्हिडिओ चालू करा तर शेवटपर्यंत कुठपर्यंत जेव्हा पोलीस येतात तोपर्यंत तो व्हिडिओ तुम्ही दाखवा, म्हणजे ते जनतेला कळलं. व्हिडिओ कोणाकडे आहे? ते कोणी काढलाच नाही, फक्त अर्धवट व्हिडिओ काढलेला आहे. पण जो पहिल्यापासून व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत दाखवा, म्हणजे जनतेला कळलं ना खरं काय आणि खोटं काय. भविष्यकाळात यातून काही मार्ग निघेल? आता याच्या पुढं जे 4 लोक बसतील किंवा सगळं गाव बसेल त्या टायमाला मार्ग काढू. ते काय आपलं दुश्मन नाही का, आम्ही त्यांचं दुश्मन नाही. आम्ही उलट एकत्र पहिलं एवढं होतो का, म्हणजे आमचं घर त्यांना दिलेलं आहे स्वतःचं, म्हणजे आमच्यात कसं काय दुश्मन म्हणजे ते तुमच्या घरामध्ये राहतात हो, तरी मारामारी करतात तुम्ही. आता पण त्यांना काय सुचलं आपल्याला माहीत नाही, त्यांचा विचार काय आपल्याला माहीत, पण आपला विचार चांगले. पुन्हा एकत्र बसून चर्चेने मार्ग करायचे, चर्चा करायची तयारी आहे, योग्य मार्ग काढायची तयारी आहे. तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून पुढाकार सुद्धा घेऊ शकाल. हो, आपण या कायची लेकरे असं समजून बसून मार्ग काढा आणि योग्य मार्ग काढा, त्याला आपण तयार. मी तुमच्याशी जास्त काही बोलत नाही. तब्येतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा. हो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.